नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आता त्या माणसांनी सांगितल्याप्रमाणे आता त्या आपल्या घरासमोर जी गल्ली आहे तर तिच्या बाजूला जी कार उभी आहे तर तेथे येते आणि तिथे जी टोपली गाडी शेजारी टाकलेली आहे तर ती मुद्दाम आता त्या गुंड्याला फसवते. पैसे म्हणून आता तिने त्या पाकिटामध्ये जे काही कागदाचे भरलेले पाकिट आणलेले असतात आणि तेही आता जानकीने सुद्धा अगदी अति हुशार असते. बरोबर त्या गुंडाला चकवा देण्यासाठी तिथे आता पॅकेट भरून पैसे दिल्याचं नाटक करते. तेव्हा तो गुंड बघत असतो, तो तिचा पाठलाग करत तिच्या मागे चाललेला असतो. तेव्हा जानकी आता विचार करते आणि आता नक्की हा आपल्याला पुरावे देईल, कारण याने मागच्या वेळेला फसवले होते. 1,00,000 रुपये देऊन सुद्धा याने पुरावे दिले नाही, मग यावेळी सुद्धा तो आपल्याला फसवेल. म्हणून जानकी आता जो काही आता कागदाने भरलेला जो पुडा आहे तर तो त्या टोपलीमध्ये टाकायला येते. जानकीला मात्र त्या गुंडांचं बोलणं आठवतं की जे बघ त्या टोपलीमध्ये पैसे ठेवायचे आणि पैसे ठेवून तू जात असताना मागे वळून सुद्धा बघायचं नाही. म्हणून जानकी आता लगेच त्या टोपलीमध्ये ते पाकिट ठेवते आणि तेथून जाण्याचं नाटक करते. परंतु आता जानकी तिथे एक जी चाकाची गाडी आहे तर त्यामागे लपलेली असते आणि ती मुद्दाम आता बघत असते की नक्की तो माणूस येतो की काय आणि पैसे घेऊन जातो की काय. मात्र तो माणूस येतो आणि त्यातून ते पैशाचं पॉकेट घेतो आणि तेवढ्या जानकी त्याला डोकावून बघत असते. तर जानकीच्या मागून ऋषिकेश येतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी, तर जानकी इतकी घाबरते आणि अगदी दचकून ती उभी राहते. मग वळून बघते तर ऋषिकेश असतो. ऋषिकेश आता जानकीला विचारतो की तू तर देवळात जाणार होती. तर जानकी आता ऋषिकेशला काय उत्तर द्यायचं हे काही तिला कळत नाही. ती खूप घाबरलेली असते, टेन्शनमध्ये खूप असते. जानकी म्हणते ऋषिकेश. तेव्हा आता ऋषिकेश चिडलेला असतो. ऋषिकेश म्हणतो काय ऋषिकेश, मला फसवले, तू माझे खोटं बोलून इकडे आली, तुम्हाला काय सांगितलं की देवळात जाते म्हणून, आणि तू तर इकडे आली आता. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, प्लीज गैरसमज करून घेऊ नका. म्हणत असतो की हे बघ, मला पूर्ण खात्री आहे की तू आज त्याच माणसाला भेटायला आली असेल. नक्की तो माणूस कुठे आहे मला सांग. तेव्हा आता जानकी ऋषिकेशला म्हणते की हे बघा शांत राहा, माणूस इथे आलेला आहे आणि तो बघा. तेव्हा तो माणूस आता जानकीने जे काही पैशाचं पाकिट दिलेलं आहे तर तो जे उचकत असतो आणि उचकत असताना त्यामध्ये आता कागदाचे पूर्णपणे चिठोऱ्या त्या नोटाप्रमाणे निघतात. तर ऋषिकेश बघतो आणि जोरात त्या माणसावर ओरडतो की ए थांब म्हणून. तेव्हा तो बघतो आणि लगेच तिथून धुवून ठोकतो. ऋषिकेश त्याच्या मागे धावत जात असतो. तर जानकी ऋषिकेशला आवाज देते की म्हणते की ऋषिकेश थांबा. त्याच्या मागे धावत असतो. तर जानकी ओरडत असते की ऋषिकेश थांबा थांबा. तेवढ्यातच तो माणूस एक गाडी आहे चाकाची त्या ऋषिकेशच्या अंगावर ढकलून देतो आणि ऋषिकेश त्याला ते खाली पडतो. जानकी धावत ऋषिकेश जवळ येते. तेवढ्या तो माणूस निसटून जातो. तर ऋषिकेश जानकीवरच ओरडतो की सटकला ना तो माणूस. आणि हे बघ जानकी, तुझ्यामुळे झाले हे सर्व. तुला स्पष्टपणे सांगतो की त्या माणसाने पुरावे ठेवलेले नसतात. आता जानकी म्हणते अहो पण आता काय करायचे. तर ऋषिकेश म्हणतो की काय करायचं म्हणजे काय, तू एक काम कर, तू ह्या बाजूला शोध आणि मी त्या बाजूला शोधतो. जानकी ह्या साईडला शोधते आणि तेवढं तिला समोर तो माणूस धावताना दिसतो. जानकी जोरात ते थांब असं त्याच्यावर ओरडते. जानकी आता त्या माणसाची गचंडी देते. त्याच्या तोंडावर जो काही मास्क आहे तर त्याचे काही काळ त्यांनी टाकलेलं आहे ते काढण्यात ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते. तिचे झटापट करत असते. मात्र आता जानकी अगदी 1-2 हातांनी त्याचेच प्रयत्न करते. परंतु तो माणूस आता चलाक भरतो. तो लगेच जानकीच्या डोळ्यामध्ये माती उडवतो. तिथून परत तो टोन ठोकतो. जानकीच्या डोळ्यात खूप त्रास होत असतो कारण माती गेलेली असते. आपली डोळे जवळ पुन्हा त्याच्या मागे जात असते. मात्र आता जानकी पळता पळता खाली पडते. तिच्याजवळ मात्र जो ती खाली पडते तर एखादा दंडुका ठेवलेला असतो आणि तो लोखंडचा दांडका आहे. तर ती जानकी उचलते. जोरात तो दांडका त्याच्या अंगावर फेकून मारते. तेव्हा आता तो पायाने लागून तो माणूस शेवटी खाली पडतो. मात्र जानकी त्याच्या मागे पळत असते आणि कोण आहेस तू, कोण आहेस असं बोलून जानकी जोरात आता त्याला हिसकावते. त्याच्या चेहऱ्यावर जो काय आता तो कपडे आहे ना तो तर जानकी बाजूला करते आणि त्याला चांगली आता जाब विचारते. जेव्हा आता जे काही केस मोकळे होते तर तो दुसरा तिसरा माणूस नसतो, व्यक्ती नसतो, तर ते असते ऐश्वर्या. ऐश्वर्या जानकीला फसवत असते. बघून आता जानकीला खूप मोठा एक धक्का बसलेला असतो. जानकीच्या पायाखालची जमीन सरकते. म्हणजे जिच्यावर आता जानकीला संशय होता तीच आहे सर्व कारस्थान करत आहे. हे सगळं काय आता जानकी समोर येतं. जानकी तिच्याकडे बघत असते आणि ऐश्वर्या तिच्याकडे. जानकी म्हणते की ऐश्वर्या तू अगं मला वाटलंच होतं की या सगळ्याचं मागे तूच असणार. म्हणून जानकीला पूर्णपणे घाम फुटलेला असतो. जानकी म्हणते लाज कशी वाटली नाही ऐश्वर्या तुला हे सर्व करताना. क्या खालच्या पातळीस तू गेलीस आणि तुला हे सगळे पैसे उकळण्यासाठी लाज कशी वाटली नाही. तेव्हा आता ऐश्वर्या घाबरलेली असते. ऐश्वर्या म्हणते की जानकी हे बघ. परंतु जानकी म्हणते की बास कर, एकही शब्द तू आता बोलू नको. आता मात्र माझ्या पूर्णपणे विश्वास बसलेला आहे. संशय होता तो खात्रीत बदललेला आहे, कारण तूच त्या बाईला आपल्या घरामध्ये घेऊन आलीस. यामागे खरी सूत्रधार तूच आहे. ऐश्वर्या मुद्दाम खोटं बोलते. ऐश्वर्या म्हणते की जानकी हे बघ असं मी काही केलेलं नाही. जानकी म्हणते की हो का. जेव्हा मांजर तर डोळे बंद करून दूध पिते तेव्हा तिला कळत नसतं सगळं जग आपले बघते म्हणून. मग तू एक मूर्ख मांजर आहेस काय ग ऐश्वर्या. तुला काय वाटलं होतं की तुझं एक कारस्थान महाळा करणार नाही म्हणून. तू एक गोष्ट लक्षात घे, आज जेव्हा ती बाई आणि तू एकमेकांशी बोलत होता तेव्हा एकत्र तुम्हाला दोघींना मी बघितलं होतं. मात्र मला संशय खरा ठरला. तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की ती बाई हे आणि तूच दोघीजणी एकत्र मिळालेत आहेत म्हणून. हे बघ सत्य फार काळ टिकून राहत नाही. हे बघ ऐश्वर्या तू किती खोटं बोलण्याचा प्रयत्न केला
आणि सर्वांनी फसवायला जरी गेली, शेवटी ते सत्य ही सर्वांसमोर उघडीस येतच. आणि आता हे जर सत्य आहे ना, तर मी सगळ्यांना समोर आणणार आहे, ही गोष्ट लक्षात घे. आता ऐश्वर्या खूप घाबरते. ऐश्वर्या आता जानकीला धमकी देत असते की हे बघ, तू असं काही करणार नाही आणि जर तू हे सर्व असं केलं तर ते तुला खूप महागात पडेल. तर जानकी घाबरत नसते. जानकी म्हणते काय ग, काय महागात पडेल, कोणाला तू धमक्या देते? अगोदर सुद्धा ऐश्वर्या, मी तुला सावध केलं होतं. श्रीकृष्ण आणि शिशुपाल या दोघांची गोष्ट मी सांगितली होती. सांगितलं सुद्धा होतं की शिशुपालाने 99 अपराध माफ केले होते. तू 100वा अपराध होता, तर ते 100वा आपण आहे ना, तो त्याच अगदी अंत झाला आणि तसाच हा तुझा 100वा अपराध आहे. ऐश्वर्या, एक गोष्ट लक्षात घे, तुझ्या पापाचा घडा आता भरलेला आहे. आता याची शिक्षा तर तुला मिळणारच आहे. याचा निकाल लागेल तो रणदिवेंच्या घरामध्ये. माझ्या आईंना तू मुठीत घेत होती ना आणि माझ्यापासून दूर करत होती, परंतु त्या आईने आज कळले हे सत्य. आता कळले तर तेव्हा त्यावेळी नाही, त्यांना अगदी त्यांच्या हाताने तुझं मुस्काट लावलं तर मी सुद्धा नावाची जानकी नाही, मात्र त्याच आईला तुला अगदी तुझ्या पापाची शिक्षा देतील. ऐश्वर्या, सगळं काही संपले आहे, तुझा आता अंत हा निश्चित आहे. असं बोलून जानकी आता तिथून जे निघून जाते. तर ऐश्वर्या आता घाबरलेली असते. ऐश्वर्याला असं वाटतं की नक्की आता ही जानकी घरी जाईल आणि सत्य सगळ्यांसमोर सांगेल आणि पुन्हा एकदा आपली सगळ्यांना समोर नाचंकी होईल, तर आपल्याला घरातून सुद्धा आता बाहेर काढतील. म्हणून ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये येते. नंतर आता ऋषिकेश त्या माणसाला शोधत आता पूर्ण ठिकाणी आता शोधत असतो, परंतु तो काही आता ऋषिकेशला सापडत नसतो आणि ऋषिकेश मागे येत असतो आणि तेवढ्या समोरून त्याला जानकी येताना दिसते. जानकी अगदी रागात घरी जात असते. ऋषिकेश तिच्याकडे बघतो आणि धावत तिच्याजवळ येतो. धावत जानकी जवळ येऊन जानकीला विचारतो की जानकी, अगं काय झाले, सापडला का तो माणूस की पळून गेला? ऋषिकेश ऐकून घेत नाही. ऋषिकेश म्हणतो की जानकी, मी तुला सांगितलं होते की तो माणूस तुला फसवतो म्हणून, ऐकतच नाही. अगं तो माणूस खोटा आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, तो माणूस नव्हता, ऐश्वर्या होती. ऐश्वर्या. आता ऐश्वर्या म्हटल्यावर ऋषिकेशला खूप मोठा एक धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की काय बोलते जानकी? ऐश्वर्या. तर जानकी म्हणते की हो ऋषिकेश, ती ऐश्वर्या होती, तिला रंगे हात पकडले. हे जे काही केले ना, तिने सर्व मुद्दाम केले. आणि आता जानकी जेव्हा लताबाई आणि ऐश्वर्या एकमेकींबरोबर बोलत असतात, जानकीने सर्व बघितलेलं असतं. हे सगळं काही घडलेला प्रकार जानकी आता ऋषिकेशला सांगते. आता हे सर्व सांगितल्यावर ऋषिकेशच्या पायाखालची जमीन सरकते, म्हणजे ऐश्वर्या अजून बदलली नाही. तर तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघा, मी ते आता ऐश्वर्याला नाही सोडणार, तिच्या पापाची शिक्षा मात्र मी तिला देणारच. पापाचा फाड आहे तर सगळ्याच्या समोर मी तिला वाचायला लावणार आहे. तर आता हे सगळं काय ऐकल्यावर ऋषिकेश म्हणतो की जानकी, तू हे सर्व करणार आहेस, परंतु त्यासाठी तुझ्याकडे पुरावे आहे का? हे बघ जानकी, तू तिला किती रंगे हात पकडले असेल तरी सुद्धा तुझ्याकडे कोणतेही पुरावा नाही. म्हणून हे बघ ऐश्वर्या, हे सगळं का केलं, कशासाठी केलं आपल्याला काहीच माहिती नाही. म्हणून हे बघ, तिचा आणि त्या पार्वतीचा काय संबंध आहे, हे सगळं काय आपल्याला सिद्ध करायला हवे. आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, ते कसं ते खरंच मला माहिती नाही, परंतु आता हे सगळं काय आहे तर ते मी सिद्ध करणारच, त्याशिवाय मात्र मी शांत नाही बसणार. आता जे जानकी आणि ऋषिकेश घरी यायला निघालेले असतात. अंकी आता खूप पेटून उठलेली असते की ऐश्वर्या जे काही वागली ना, ते आतापर्यंत खूप चुका तर केल्या, परंतु आजची शेवटची चूक असेल, यापुढे तिला आता माफ करायचं नाही असे ती आता ठरवते. त्यानंतर आता इकडे सारंग हा ऐश्वर्या घरात नाही म्हणून ऐश्वर्याला शोधत असतो, परंतु तितक्या रात्री ऐश्वर्या कुठे गेली असतील म्हणून त्याला टेन्शन येतं. तो ऐश्वर्याला फोन करत असतो, परंतु ऐश्वर्याचा फोन सुद्धा लागत नसतो. तेवढ्यात ऐश्वर्याचा दरवाजा उघडून अगदी तो वेश बदलून घरात येते आणि खूप घाबरलेली असते आणि माय गॉड, आता काय मी काय करू? तेव्हा आता सारंग तिला विचारतो की काय हो ऐश्वर्या, काय झालं, ठीक तर आहात ना? तर ऐश्वर्या सारंगवर चिडते. सारंगला म्हणते की हे बघा, तुम्ही गप्प बसा, मी तुम्हाला सगळं काही सांगते. तर खूप मोठा घोळ होऊन बसलेला. आता सारंग घाबरतो. सारंग म्हणतो की घोळ झाला म्हणजे नक्की काय झालं ऐश्वर्या, सांगा बरं काय झालं? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा सारंग, आपल्याला एक खूप महत्त्वाचं काम करायचं. तेव्हा तर सारंग म्हणतो की अहो ते सर्व ठीक आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगा, नक्की झालं तरी काय? तर ऐश्वर्या म्हणते की हे बघा सारंग, आपल्या नाटकाचा महत्त्वाचा टप्पा आहे तो. आता काही जरी झालं तर उद्या आपल्याला घरामध्ये एक असा मोठा धमाका करावा लागणार आहे, जो आपल्याला हा जो काही प्लॅन आहे तो वर्क नाही होऊ शकत. आता सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या, तुम्ही नेमकं काय बोलता? मला काय कळत नाही, नेमकं काय आणि कसं, याबद्दल मला समजून सांगा बरं. ऐश्वर्या खूप घाबरलेली असते आणि घाबरती सारंगला म्हणते हे बघा जरा शांत व्हा, मी तुम्हाला सगळं काही सांगते. मात्र आता हे जे काही जानकीने बघितले या सगळ्यातून आता ऐश्वर्या स्वतःला बाहेर काढण्यासाठी सारंगला जो काही पुढे प्लॅन करायचा आहे ते सगळं काही सांगते. तेव्हा सारंग मात्र आता हे सर्व ऐकल्यावर त्याला धक्काच बसतो. तो पूर्णपणे घाबरून जातो आणि तो ऐश्वर्याला म्हणतो की सगळं करायचं आहे का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो, आणि सगळं आपल्याला करावंच लागेल, ते पण आजच्या आज. आता दोघांना काय करायचं आहे याबद्दल सगळं हे ऐश्वर्या समजावलेलं असतं, परंतु प्रेक्षकांना आता सारंगचं मन तयार नसतं, पण तरीसुद्धा ऐश्वर्यासाठी तो ऐकायला तयार होतो. आणि शेवटी ऐश्वर्या आणि सारंग जेव्हा घरातील सगळेजण झोपलेले असतात, पूर्ण अंधार असतो आणि आता चोर पावलेन ते आपल्या रूममधून बाहेर येतात आणि ऐश्वर्या आणि सारंग हे नाना आणि सुमित्राच्या रूममध्ये झोपलेले आहेत. तर तेथे अगदी चोर पावलाने येतात, दरवाजा
दरवाजा उघडतात. नाना आणि सुमित्रा झोपी गेलेले असतात. ते ऐश्वर्या दरवाजा उघडून अगदी हळूच पावलीने आत येते असते आणि तिच्यासोबत सारंग सुद्धा असतो. ऐश्वर्या सारंगला खुणावते की ते दोघे झोपलेले आहेत म्हणून. मात्र आता ऐश्वर्या सुमित्राच्या कपाटामधून काहीतरी चोरत असते, काहीतरी चोरून ती घेत असते आणि सारंग हा दरवाजात उभा राहून कोणी आले की काही बघत असतो. परंतु आता सुमित्रा आणि नाना या दोघांचे रूम जिन्याच्या खाली त्या रूममध्ये असते आणि आता जिन्यावर जी काही आता जानकी उभी आहे, जानकीला जाग आलेली असते आणि जानकी उठून तिथे उभी असते. परंतु तिची सावली मात्र सारंगला दिसते. सारंग खूप घाबरून जातो, कारण नक्की जानकी वहिनी उठली आहे त्याच्या लक्षात येतं आणि तो पूर्णपणे घाबरून गेलेला असतो आणि जानकीच्या सावलीकडे तो एकटक बघत असतो. आता जानकी खाली येते आणि त्याला दिसते, कारण त्याची सावली आता स्पष्ट सारंगला दिसत असते. सारंग आणखीन घाबरून जातो. जानकीला कसला तरी संशय आलेला असतो. ती बारकाईने बघत असते. तेव्हा सारंग चोरून तिच्याकडे बघत असतो की ही नक्की काय करते, कुठे जाते आणि घरामध्ये गेली की नाही, म्हणून तो अगदी चोर पावलाने जानकीला डोकावून बघत असतो. तेवढं सारंग जिन्याजवळ उभाच असतो आणि तेवढे जानकीचं लक्ष राहते. जानकी लगेच म्हणते की सारंग भाऊजी. तेव्हा सारंग तर पूर्णपणे घाबरलेला असतो आणि काय असं म्हणतो की विचारतो की सारंग भाऊजी तुम्ही इथे काय करताय. तर सारंगला काय उत्तर देऊ आणि काय नाही त्याच्या लक्षात येत नाही. तो सगळं काय अगदी गडबडून जातो. तर मग करत असतो आणि जानकी खाली येऊ नये म्हणून धावत तो पुन्हा जिन्यावर येतो आणि वहिनी अगं. तेव्हा आता जानकी विचारते सारंग भाऊजी अहो काय झाले. तेव्हा सारंग मुद्दाम खोटं बोलतो, कारण ऐश्वर्या आता आईच्या रूममध्ये आहे आणि जानकी वहिनी तिकडे खाली जायला नकोय म्हणून. तर आता मुद्दाम जानकीची खोटं बोलतो की वहिनी हे बघ मला तहान लागली होती म्हणून मी पाणी प्यायला आलो होतो आणि काय अगं वहिनी काय झालं, तू इतक्या रात्री कशी अशी जागी आहेस. तेव्हा आता जानकी म्हणते की मला कोणाची तरी चहा लागली होती म्हणून मी इथे बघायला आली होते. तेव्हा आता सारंग म्हणतो की अगं वहिनी मीच होतो, पाणी प्यायला आलो होतो. अगं मीच पाणी प्यायला जात होतो, नक्की माझी चावल असेल. तेव्हा आता काय वहिनी काय कर, तू पण कसला विचार करते, रात्रीचा कोणी माणूस कशाला येईल आणि पाणी प्यायला सुद्धा जाऊ नये का, म्हणजे माणसं फिरत नाही का. तेव्हा जानकी म्हणते की हो घरामध्ये माणसं फिरू शकतात. तू अहो सारंग भाऊजी हल्ली घरामध्ये ना संशयाची भूत फिरायला लागली. एक गोष्ट लक्षात घे की मी कायम सावधच असते, पण आता माझ्यावर कुणावरच विश्वास राहिला नाही, अगदी तुमच्यावर सुद्धा नाही. तेव्हा आता सारंग घाबरत असतो आणि खाली मान घालून तो आता बघत असतो. मात्र आता जानकी पुन्हा रूममध्ये जायला निघते. सारंगकडे रागाने बघते, परंतु तेव्हा तिच्या आईच्या रूमकडे लक्ष जाते आणि आईच्या रूमचा दरवाजा उघडा आहे असं आता जानकीला लक्षात येतं. सारंगला विचारते की काय झालं आई आणि नाना यांचा दरवाजा का उघडा आहे. घाबरतो. सारंग म्हणतो की काय उघडा आहे. जानकी म्हणते की हो बघा तिकडे प्रकाश पडतो बाहेर. सारंग म्हणतो की हो का थांबा मी लावून येतो. तर जानकी म्हणते नका तुम्ही जाऊ नका, मी अशी तुमच्या लक्षात यायला हवे होते. तर ऐश्वर्या कानावर आता जानकीचा आवाज येतो. ऐश्वर्या तर लगेच सतर्क होते, घाबरते. सारंग तर पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. त्याला आता एकच भीती असते की जर जानकी वहिनी आता ऐश्वर्या त्या रूममध्ये जे काही आपण प्लॅन करत आहोत तर त्या प्लॅन करताना जर बघितले तर मात्र आता अवघडच होईल, म्हणून सारंग पूर्णपणे घाबरून लाल झालेला असतो, पूर्णपणे घाम फुटलेला असतो. तो मनात म्हणतो की अरे देवा जानकी वहिनी तर ऐश्वर्याला खोलीमध्ये पकडले तर मग वाट लागेल. तोपर्यंत धावत तिकडे यायला निघतो. तर ऐश्वर्या आतमध्ये आता विचार करते की नक्की या जानकीचा आवाज होता, परंतु जानकी मात्र आता बाहेर काय करत असेल. अरे देवा ती इकडे तरी येत नसेल ना, म्हणून ऐश्वर्यासुद्धा संशय येतो. ऐश्वर्या परत ही आता सुमित्राच्या कपाटून तिने घेतलेले आहे तर ते परत कपाट्यामध्ये ठेवून देते आणि ऐश्वर्या नानांची काय आता शाल अंगावर घेतली आहे तर त्या शालखाली ती बेडच्या खाली लपवते. तेव्हा मात्र तर जानकी येते. जानकी म्हणते की दार का उघडत असेल, आतमध्ये तर कोणीच नाही. ऐश्वर्या तिथे लपलेली असते. सारंग पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तेवढं जानकी जाणवतोच नानांना जागी येते आणि नाना हे कोण आहे असं विचारतात. तेव्हा जानकी आवाज देते की नाना तुम्ही जानकी आहो, मला दार उघडं दिसलं होतं म्हणून मी बंद करण्यासाठी आले होते. झोपा मी दार म्हणजे बंद करून घेते. तर नाना म्हणतात की ठीक आहे आणि तेवढं सुमित्राला सुद्धा जाग येते. ऐश्वर्या आणि सारंग आता अगदी घाबरलेले असतात. दार बंद करून जानकी बाहेर येते आणि सारंग पूर्णपणे घाबरलेला असतो. जानकी आता घाबरलेली तो सारंग भाऊजी चेहरा बघते आणि विचारते की सारंग भाऊजी. तेव्हा सारंग घाबरत काय असे म्हणतो काय हो सारंग भाऊजी तुम्ही अजून सुद्धा इथे काय झाले, तुम्हाला झोपायचं नाही का. आता सारंग म्हणतो की हो मला झोपायचं आहे. तर जानकी म्हणते की अहो मग चला ना, घाबरतच म्हणतो की हो वहिनी तू पुढे हो मी येतोच. मागून विचारतो की काय झालं का थांबतात तुम्ही, काय हवं का तुम्हाला. सारंग म्हणतो की नाही ग वहिनी मला काही नको मी येते ना. तर जानकी म्हणते की हो चला ना. जानकी आता बरोबर सारंग तिला संशय आलेला असतो. तर सारंग मनात विचार करतो की आता ऐश्वर्या तर त्यांच्या रूममध्ये नाना आणि आईंच्या त्या बाहेर उजून सुद्धा आलेलं नाही, त्यामुळे आता काय करायचं, आता कसं होणार, म्हणून सारंग पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर आता जानकी म्हणते की भाऊजी काय झालं, तुम्ही इतके घाबरल्यासारखं का दिसताय, मुद्दाम खोटं बोलताय. सारंग म्हणतो की वहिनी अगं काय नाही चल मी येतो झोपायला चल बरं. जानकी म्हणते की हो मग चला बरोबर. जानकी आता सारंग पुढे घालते आणि ती सारंगच्या मागून येते. सारंगच्या मनात आता पूर्णपणे ऐश्वर्याची काळजी लागलेली असते की ऐश्वर्या बाहेर केव्हा येतील. आता सारंग पुढे येत असतो आणि जानकी त्याच्याकडे अगदी बारकाईने बघून पुन्हा मागे वळून बघते.
की कोणी आहे की काय. तर सारंग म्हणतो की वहिनी. तर जानकी म्हणते की काय. तर सारंग म्हणते की गुड नाईट. सारंग रूममध्ये जातो, दरवाजा लावण्याचं नाटक करतो. तोपर्यंत जानकी आता रूममध्ये येते. तोच आता ऐश्वर्याकडे नानांच्या रूममध्ये लपलेली असते. आता ते आपल्या अंगावरील ते काही शाल आहे तर ती बाजूला करते. नाना आणि आईंकडे बघते असते आणि की नक्की हे दोघी जागे तर नाही ना. जो प्लॅन करायचा आहे तो पूर्णपणे ती करत आता बाहेर येते. त्यानंतर आज सकाळ होते. सकाळी उठल्यावर जानकी सगळं काय ऋषिकेशला सांगते. ऋषिकेश म्हणतो जानकी काय बोलतेस, म्हणजे काल रात्री सारंग हा नाना आणि आईंच्या रूमच्या बाहेर होता. तर आता जानकी म्हणते की हो, आणि मी त्यांना विचारलं सुद्धा तेव्हा ते मला खोटं बोलले. ते मला म्हणाले की मी पाणी प्यायला आलो होतो. ऋषिकेश हे बघा, मला नक्की त्यांचा डाऊट येतोय, माझा त्यांच्यावर विश्वास नाही. हे बघा, ज्या प्रकारे ते घुटमळत होते तर त्याप्रमाणे मला त्यांचं जे वागणं आता माझ्यासमोर आली तर ते जरा संशयास्पद वाटले. मला त्यांच्यावर संशय आहे की नक्की ते काहीतरी प्लॅनिंग करत असतील. ऐश्वर्या त्यांच्या सोबत असेल म्हणून एकतर ऐश्वर्याला मी रंगे हात पकडले आहे, त्यामुळे ती शांत काही बसणार नाही. त्यामुळे मला पूर्णपणे विश्वास आहे की ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी या दोघांचं काहीतरी डाव आहे. मला पूर्ण तसेच वाटते. परंतु ऋषिकेश विचारतो की परंतु जानकी यापुढे तू काय करायचं ठरवलं. जानकी म्हणते की खोटी पार्वती आई आणि ऐश्वर्या दोघींचा खरा जो खोटा चेहरा आहे तर तो सगळ्यांच्या समोर मला आणायचा आहे. ऐश्वर्या त्या खोट्या पार्वती आईला इथे घरामध्ये आणलेच हे मला सगळ्यांना सांगायचं आहे. परंतु यामध्ये मला ऋषिकेश अगदी तुमची साथ लागणार आहे, तुमची अगदी मदत, शिवाय मी काही करू शकणार नाही. प्लीज ऋषिकेश तुम्ही मला साथ देताल ना. ऋषिकेश जानकीच्या हातावर हात ठेवतो आणि जानकीला म्हणतो की हे बघ जानकी, तू जे काही करशील ना त्यात मी तुझ्या सोबत असेल. तू एक गोष्ट लक्षात ठेव, जर हे सर्व खरं नसेल तर मला नाही चालणार. हे बघ, ती लताबाई जर माझी खरी पार्वती आई नसेल तर मात्र मी कोणावर विश्वास नाही ठेवणार आणि कोणाचं ऐकून सुद्धा नाही घेणार. ही गोष्ट लक्षात घे. मी तर कोणाचं ऐकणार नाही, परंतु अगदी तुझं सुद्धा मी नाही ऐकणार. आता जानकी ऋषिकेश बघत असते आणि हो असं म्हणते. ऋषिकेश तिच्या खांद्यावर हात ठेवतो, तिला आधार देतो आणि तिथून निघून जातो. आता जानकी विचार करत असते आणि प्रेक्षकांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता मात्र ज्या काही ऐश्वर्या चाव्या चोरायला आलेली असते आणि त्या चावे तिला लताबाई द्यायच्या असतात, कारण त्यांचा हा प्लॅन असतो. तेव्हा लताबाई आता ठरलेल्या प्लॅनप्रमाणे घरातील सगळेजण एकत्र जमलेले असतात आणि सर्वांसमोर म्हणते की सुमित्रा हे बघ, अगं ह्या तुझ्या कपाटाच्या चाव्या आहेत ना, तर त्या ह्या जानकीने मला आणून दिल्या. तेव्हा तर जानकी म्हणते की लताबाई तुम्ही का खोटं बोलता, तुम्ही खोटे आहात. खरं तर ही बाई पार्वती नाही, ती नाही, सगळं काही प्लॅन हे ऐश्वर्याचा आहे. तर आता सुमित्राला राग येतो. सुमित्रा आता सुद्धा जानकीवर विश्वास ठेवत नाही आणि जानकीने एक जानकीच्या कानामागे देऊन बास कर असं तिच्यावर ओढते. आता सुमित्रा स्पष्ट शब्दात म्हणते जानकी तू तुझ्या पापाचं खापर ऐश्वर्या फोडू नको. तेव्हा तर ऋषिकेशला सुद्धा सर्व बघून इतका राग येतो. तो सुमित्रा आईकडे अगदी धक्क्याने बघत असतो. तर सुमित्रा स्पष्ट शब्दात जानकी म्हणते की हे बघा, तर सुनेला मुलीप्रमाणे किती प्रेम केलं, माय केली, एक आईप्रमाणे तिला अगदी सगळे हक्क दिले, तरी सुद्धा शेवटी सून ती सूनच असते. ती कधी आता आपल्या आई वडिलांची विचार करत नसते. तू एक चांगली सून होऊ शकत नाही असे आता सुमित्रा सर्वांसमोर जानकीला उत्तर देते. जानकीला तर हे सर्व बघून इतका धक्का बसलेला असतो, कारण आतापर्यंत आपण जे काही या घरासाठी करतो तरी सुद्धा सुमित्रा आई कायमच आपल्याला दोषी ठरवतात. ऐश्वर्याची साथ देतात. सुमित्राचे बदलले रूप बघून जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण ज्या काही कामासाठी जानकी आणि सुमित्रा एकत्र आलेले असतात तर त्यातून आता हे ऐश्वर्या त्याचं फूट पाडलेली असते. आणि लताबाई तेव्हा आता जानकीच्या कानामागे दिल्यावर जानकी शांतपणे सगळं काय करून घेते आणि आईनं समजण्यात इतका प्रयत्न करत असते, पण तरी सुद्धा आता ही सुमित्रा ऐकायला तयार नसते. तर प्रेक्षकांना आता पुढे काय काय होते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद.